आजची सर्वात मोठी राजकीय बातमी राष्ट्रवादी काँग्रेसची। महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता अजित पवारांचा आहे असा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिलाय। पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या गटाला दिलंय, तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे। लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला हा अतिशय मोठा धक्का मानला जातोय, कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच त्यांचा शिवसेना पक्ष गेला होता आणि त्यात आता शरद पवारांच्या हातातून देखील राष्ट्रवादी पक्ष हा निसटलाय आणि अजित पवार गटाला अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि त्याचं पक्षचिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं बहाल केलंय। त्यामुळे काँग्रेसची वाटाघाटी असो किंवा इंडिया आघाडीतलं आपलं स्थान असो, शरद पवार गटाची ताकद कमी झालेली आहे असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या निर्णयात काय म्हटलंय आपण ते आधी पाहूयात। अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे, त्यामुळे त्यांनाच पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी आहे। शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्रातले 41 आणि नागालँडमधले 7 आमदार हे अजित पवारांकडे आहेत, तर लोकसभेचे 2 खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत। एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिले, तर महाराष्ट्रातल्या 5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिले। राज्यसभा निवडणुकीसाठी आता शरद पवार गटाने चिन्ह आणि पक्षाचं नाव सुचवावं। उद्या 4 वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। तर राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने न झाल्याचा ठपकाही ठेवण्यात आलेला। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून काय युक्तिवाद करण्यात आला होता आपण तेही पाहूयात। पक्षाचा कारभार बेकायदेशीर पद्धतीने चालवला जात होता असं अजित पवार गटाने म्हटलेलं होतं, त्यामुळे विधिमंडळ सदस्य आणि पक्ष संघटनेत नाराजी होती। या नाराजीतूनच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे। अजित पवारांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता असंही त्यांच्या गटाच्या वतीने जो युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये नमूद करण्यात आलं। विविध राज्यात पक्ष संघटना समित्यांच्या नेमणुका झाल्या नव्हत्या। राष्ट्रीय अध्यक्ष राज्यांचे अध्यक्ष निवडताना नियमांचं पालन झालेलं नाही, त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड ही बेकायदेशीर होती। 2022 मध्ये झालेल्या अधिवेशनात जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली। शरद पवारांना अधिकार नसताना जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। शरद पवारांनी 2 कार्यकारी अध्यक्ष नेमले, पण पक्षाच्या घटनेत तसं पदच नाहीये। आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा, या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता, मग प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, बाबा आत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या 50 आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे। मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो, मान्य करतो। त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो। ठीक आहे, तो माझा मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, कुणी इलेक्शन कमिशननी, आणि तो तर दिलाय। हे का सगळ्या कुणाला कुठं जायचं असेल, न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो। आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत। ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल। आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम करू। निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याच्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं माझं काम नाही। आपल्यामध्ये ज्यावेळेस न्यायव्यवस्था एखादा निकाल देते त्यावेळेस न्यायव्यवस्थेला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही गोष्ट करू शकत नाही।
यदा कदाचित तुम्हाला दिलेला निकाल योग्य वाटला नाही तर वर तुम्ही अपील करता. इथं इलेक्शनच्या बाबतीमध्ये शेवटचं अपील निवडणूक आयोग हेच आहे. बाकीच्या बाबतीमध्ये खालचं कोर्ट आहे, नंतर सेशन कोर्ट आहे, नंतर हायकोर्ट आहे, नंतर सुप्रीम कोर्ट आहे, मग सुप्रीम कोर्टाचं बेंच आहे. हे अशी पद्धत आहे. त्याच्यामुळे त्यांनी निकाल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारलाय. आम्हाला अजिबात त्याबद्दल काही त्याचा उत्मात करायचा नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.